नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. मुंबई नक्की कोणाची असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगाच्या पाठीवर असलेला प्रत्येक मराठी प्रेक्षक हेच सांगेल की मुंबई आहे आपल्या महाराष्ट्राची, आपल्या मराठी माणसाची. मग तुम्ही म्हणाल की मी हा असा प्रश्न विचारलाच कसा? तर त्याला कारण आहे एक पत्र आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण. 4 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये मराठा आंदोलन केलं. त्यासाठी परवानगी आझाद मैदानाची मिळाली. मात्र आंदोलक आझाद मैदानात तर होतेच, पण त्याचबरोबर CSMT स्थानकामध्ये आणि स्थानकासमोर, गेटवे ऑफ इंडिया समोर, ताज हॉटेल समोर, हायकोर्टाबाहेर, शिवाय दक्षिण मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरामध्ये सगळीकडेच हे आंदोलक दिसले. म्हणूनच की काय, दक्षिण मुंबईचे रहिवासी आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच एक पत्र लिहिलंय आणि त्यात त्यांनी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही मागण्यांसाठी आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणीच करून टाकली आहे. हे पत्र ज्या आंदोलनानंतर लिहिलं गेलंय त्यास मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. इतकंच नाही तर तिकडे ओबीसींचाही विरोध तितकाच तीव्र होतोय. राष्ट्रीय ओबीसी महासंघानं नागपुरात जरी आपलं साखळी उपोषण थांबवलं असलं तरी राज्यातला संघर्ष आजही सुरूच आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जे घडलंय त्याचं सखोल विश्लेषण आपण आजच्या 0 आवरमध्ये करणार आहोत. पण त्याआधी आपण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, दक्षिण मुंबईमध्ये कोणत्याही आंदोलनाला परवानगी देऊ नका. शिवसेना खासदार मिलिंद देवरांच्या मागणीशी सहमत आहात का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत आणि अर्थातच तुमच्या यावरच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा आहे. तर या प्रश्नावरच्या तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोतच. मात्र मिलिंद देवरांनी पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय ते पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊया आणि त्यांच्या पत्रातला मजकूर पाहूया. दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनांना परवानगी नको असं त्यांनी म्हटलंय. आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या निदर्शनांवरती मी चिंता व्यक्त करतो असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. निदर्शनाचा अधिकार लोकशाहीनं दिलाय, तो अत्यावश्यक आहे असंही ते म्हणतायत. पण अशा आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. दक्षिण मुंबई राज्याच्या कारभारासह आर्थिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. इथं शासनाची मुख्यालय, पोलीस मुख्यालय तसंच पश्चिम नौदल कमांड आहे. म्हणूनच दक्षिण मुंबईतील उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांमध्ये अशा निदर्शनांवरती बंदी घालावी. अशा निदर्शनांना वेगळं ठिकाण द्यावं असं मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो. तर इकडे मिलिंद देवरांनी पत्र लिहिलं आणि तिकडे पडसाद उमटू लागले. नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनालाच देवरांनी विरोध केलाय असं म्हणत ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. आता संजय राऊतांनी मिलिंद देवरांच्या मागणीला मराठा आंदोलनाशी जोडलं आणि आम्ही थेट मनोज जरांगेंना घातलं. आता ट्विस्ट असा आहे, कारण आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना कायम सॉफ्ट कॉर्नर दिलाय. तोच आजही कायम आहे. पण शिंदेंच्या खासदारांना असं पत्र लिहिलंय म्हटल्यावरती जरांगेंनीही मराठवाडा स्टाईलनं टीका केली. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हायदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे. त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जातच. हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. पत्रानंतर राजकारण तापलं, टीका सुरू झाली आणि त्या टीकेला मिलिंद देवरांनी प्रत्युत्तर दिलंय. आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी पत्र पाठवल्याचं देवरांनी एक्स पोस्टमधनं म्हटलेलं आहे. आपण पाहूयात. मी नेहमीच असा विश्वास ठेवलाय की आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो याचा मला अभिमान आहे. माझे मुख्यमंत्री यांना पाठवलेलं पत्र हे मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हतं, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होतं. मी सांगू इच्छितो की दररोज किमान 2दा खोटं बोलणाऱ्या, मानसिक उपचारांची तातडीने गरज असलेल्या बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याआधी माझं पत्र नीट वाचा. धन्यवाद. तर या गणपतीमध्ये महाराष्ट्राने 2 मोठी आंदोलनं पाहिली. त्यातलं महाराष्ट्राच्या राजधानीतलं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं व्यापक आंदोलन आणि त्याच वेळी उपराजधानी नागपूरमध्ये 30 ऑगस्टपासून सुरू झालेलं ओबीसींचं आंदोलन. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ नये म्हणून बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू होतं. मराठा आंदोलन तर संपलं, पण ओबीसींचं हे साखळी उपोषण आणि आंदोलन गेले 6 दिवस नागपूरच्या संविधान चौकात सुरूच होतं. अखेर आज ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावेंनी आंदोलनांच्या ठिकाणी भेट दिली, आंदोलकांशी चर्चा केली, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन दिलं. शिवाय आंदोलकांच्या 14 पैकी सचिव स्तरावरच्या 12 मागण्याही मान्य केल्या. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना पाणी देऊन उपोषण संपलं. यावेळी आमदार परिणय फुकेही उपस्थित होते. ओबीसींच्या उरलेल्या 2 मागण्यांबाबत कॅबिनेट स्तरावरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल आणि मग निर्णय होईल. तसंच हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या हक्कावरती कोणताही परिणाम होणार नाही असं मंत्री सावेंनी स्पष्ट केलं. आता निवडणुकीने आपल्या जवळ 18 महामंडळ सगळी तयार केली. प्रत्येक महामंडळाचा आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाहीये. पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी अर्ज अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे अतुल सावे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलकांचा रोष काही प्रमाणात शांत होऊ शकतो. मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही संवेदनशीलच आहे. दरम्यान सरकारने ओबीसींसाठी नेमलेल्या उपसमितीचं डॉक्टर तायवाडेंनी स्वागत केलं. तसंच जेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल त्यावेळी आम्ही आंदोलन देखील करू असा इशाराही दिलाय. तसंच तायवाडेंनी इशारा दिला तर तिकडे मंत्री छगन भुजबळांनी आधीच आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढताच एकीकडे आनंदाची लाट पसरली होती, तर दुसऱ्या बाजूला ओबीसींमध्ये रोष वाढू लागलाय. ओबीसी संघटना आणि नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. महायुती सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाचा GR कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत. या अध्यादेशाचा अभ्यास करू आणि कायदेतज्ञांचा सल्ला घेऊ आणि त्यावर पुढची भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलंय. पण कोणत्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार सरकारला नाही असं भुजबळ स्पष्टपणे म्हणाले. लवकरच भुजबळ आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. समता परिषदेसह अनेक ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते त्यांची वाट पाहतायत. आता त्यामुळे सरकारसमोर एक नवीन आणि निर्णायक ओबीसी आंदोलन उभं राहणार का, हाही एक मोठा प्रश्न आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन सतर्क झालंय. नाशिकमधील त्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान ओबीसींवरती अन्याय होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं आश्वासनही दिलंय. छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे.
मी त्यांना आश्वस्त केलेला आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने OBC समाजावर कुठलाही परिणाम नाही. मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्या मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांच्या मनातली शंका दूर करू. जोपर्यंत राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, OBCंचं OBCंना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार. कोणाचं काढून कोणाला देणार नाही. दोन समाजाला एकमेकासमोर कधीच आणणार नाही. खरं तर मराठा आरक्षणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंनी वारंवार टीका केलेली आपण पाहिली आहे. पण मुंबईतून अध्यादेश निघताच त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती कौतुकाचा वर्षाव केलेलाही आपण पाहिला होता. पण आज नवा दिवस उजाडताच पुन्हा एकदा जरांगेंनी पातळी सोडून मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. निमित्त ठरलं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आरोप. मराठा आरक्षण आंदोलनाचा मुख्य उद्देश फडणवीसांना घेरणं होता आणि एकनाथ शिंदेंनी तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे सगळं केलंय असा आरोप राऊतांनी जरांगेंवर केला. आणि मग त्याला प्रत्युत्तर देताना जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबाबत अनुद्गार काढले. जरांगे एकीकडे एकनाथ शिंदेंना बिचारे म्हणाले, तर दुसरीकडे आंदोलकांना अडवलं असतं तर वर्षा बंगल्यावरती जाऊन फडणवीसांना धुतलं असतं अशी खालच्या पातळीवरची टीका त्यांनी केली. आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता. म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे. हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही. आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते. कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतं. आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे. आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं. आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊ वर्षा बांगल्यावर असा होतो. तर आज याच विषयांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत मराठा नेते वीरेंद्र पवार, भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेना OBC विभाग संस्थापक सोमनाथ काशीद आणि OBC नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे. परंतु आज जो प्रश्न आम्ही विचारलाय त्या संदर्भामध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं प्रतिक्रिया देत आहेत आशिष मनवरे. म्हणतायत स्वयंघोषित अमृत काळात जनतेला आंदोलन का करावं लागतंय याचा आधी सरकारने विचार करावा. युट्यूबवरची प्रतिक्रिया आहे अक्षय काळे यांची. या पत्राविषयी देवरांचे पक्षप्रमुख जे मराठीविषयी कळवळा दाखवत असतात त्या शिंदेंचं काय म्हणणं आहे हे विचारायला हवं. काय देवराजी, अघोषित आणीबाणी लागू करायचा विचार दिसत आहे. आम जनतेने तुम्हाला मत दिलं आहे, त्यांचे प्रश्न न सोडवल्यामुळे मुंबईत आंदोलन करावं लागलं. महादेव शिंदे यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली. फेसबुकवरनं गोविंद भुंबर यांची प्रतिक्रिया आहे. मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आंदोलन करणारे हे सुद्धा महाराष्ट्रातीलच आहेत. ज्यांना कुणाला हे पाहवत नाही, त्रास होतो अशांनी महाराष्ट्र सोडून जावं. तर अशा असंख्य प्रतिक्रिया याच्यावरनं आलेल्या आहेत. त्यातल्या काही वेचक प्रतिक्रिया आपण पाहूयात. आता चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत मराठा नेते वीरेंद्र पवार आहेत, भाजपचे आमदार परिणय फुके आहेत, शिवसेना OBC विभाग संस्थापक सोमनाथ काशीद आहेत आणि त्याचबरोबर OBC नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत. आपल्या चौघांचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न घेऊन मी खरं तर वीरेंद्रजींकडे जाते की आज ज्या पद्धतीने मिलिंद देवरा यांनी प्रश्न हा उपस्थित केलेला आहे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, की आता दक्षिण मुंबईमध्ये अशा पद्धतीने आंदोलनाला काही ठराविक ठिकाणं वगळता कुठली परवानगी देऊ नये, आपली प्रतिक्रिया यावर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर. नमस्कार. मिलिंद देवरांचं पत्र मला सकाळीच आलं. बरेचसे लोक त्यांचे नंबर विचारत होते, माझ्याकडे नंबर नसल्यामुळे मी देऊ शकलो नाही. प्रश्न असा होता की आंदोलन कुठे करायचं, कसं करायचं, कधी करायचं हे सर्व पोलिसांच्या हातामध्ये असतं. परवानग्या त्या देतात.
महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये कुठेही आंदोलन करायसाठी कोणी काही थांबू शकत नाही. मुंबईमध्ये प्रस्तावित जागा आंदोलनाची ही आझाद मैदान आहे, हेही त्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं. आणि ते जे म्हणतायत की दक्षिण मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करू नये कारण ते असं सेंटर आहे, तसं सेंटर आहे, फायनान्शियल सेंटर आहे, त्यांना एखादी गोष्ट अशी असेल की त्यांना फक्त मुंबई आणि फॉरेनचं माहिती असेल, त्यांना बाकी लोक म्हणून त्यांना एक फॉरेनचं एक्झाम्पल देतो की पॅरिसला जे आयफेल टॉवर आहे, आयफेल टॉवरच्या खाली देखील अगदी बरोबर समोर देखील आंदोलन करण्यासाठी जागा ठेवलेली आहे. तिकडे पॅलेस्टाईन, इस्रायल येऊन आंदोलन करतात. आणि पॅरिस केवढं मोठं शहर आहे, केवढं मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे, त्यांनी समजून घ्यावं. मी हे उदाहरण का देतो, कारण त्यांना हे लोकलचं कळणार नाही ना, म्हणून तर इंटरनॅशनल देतोय. दुसरी गोष्ट, जी आलेले जे लोक होते आंदोलनासाठी, ह्याची जी गैरसोय झाली त्यामुळे ते संपूर्ण परिसरामध्ये पसरले. पाऊस 24 तास पडला, तिथे पाण्याची सोय केलेली नव्हती, त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण फिरायला लागलं. हॉटेल्स बंद केली, त्यामुळे खाण्यासाठी वणवण फिरावं लागलं. आणि हे जे आलेले लोक होते ह्यांच्या नावावरती तो मुंबईचा सातबारा आहे, हे मुरली देवरांनी समजून घ्यावं. हे याच लोकांच्या बलिदानाने मुंबई महाराष्ट्रातला मिळाली, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आंदोलन कोणी कुठे करावं हे बाकीच्या बाहेरून आलेल्या लोकांनी आम्हाला सांगू नये की कुठला एरिया काय करायचा असतो. तो आज तुम्हाला बोलण्याचा अधिकार त्या विभागामध्ये जो आहे ना, तो पण आमच्यामुळे मिळालेला आहे. त्यामुळे मुरली देवरांचे पुत्र आहात तुम्ही, मिलिंद देवरा, जरा समजून घ्या. या आंदोलन करून तुम्ही मोठे झालात, तुमच्या वडिलांनी किती आंदोलन केले ते आझाद मैदानावरती, तेही माहिती करून घ्या. असेच नव्हते नेते झालेले ते. आणि तुमचं कसं झालंय की सर्व 5 स्टार आणि 7 स्टार, त्यामुळे वरच्या लेवलला बघायची सवय, खालती बघायला. वीरेंद्रजी, त्यांची मागणी अशी आहे की आझाद मैदानातच व्हावीत आंदोलनं, ऐतिहासिक ठिकाणी नाहीत. ऐतिहासिक ठिकाणी माणसं आंदोलनाला गेलीच नाही. पहिली गोष्ट, जर ती आली मुंबईमध्ये तर त्यांनी फिरायला जायचं नाही का? त्यांनी बघायची नाही का? गेटवे ऑफ इंडिया फक्त मुरली देवरा आणि मिलिंद देवरांनीच बघायचं का? आमच्या लोकांनी नरिमन पॉइंट बघायचं नाही? म्हणजे त्यांना काय फिरण्याचा अधिकार नाही? हे फक्त उच्चभ्रू लोकांना, ते काय मॅकडोनल्ड मध्ये जाऊ शकत नाहीत? त्यांच्याकडे काय पैसे नाही आहेत का? पण झालेल्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते रस्त्यावरती राहिले. दो पावसामध्ये याच मुरली देवरांनी, ते खासदार होते, त्यांनी काय सोय केली? किती पाण्याच्या बाटल्या त्यांनी पाठवल्या? बरं, हाच मुद्दा घेऊन आपण परिणयजींकडे जाऊया. आपल्या मित्रपक्षातले खासदार आहेत, त्यांनी अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. आपल्याला काय वाटतं याबद्दल? बघा, असं आहे की जे मिलिंद देवरा साहेबांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये कुठेही आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी देऊ नका किंवा आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन करू नका असं कुठेही म्हटलं नाही आहे. त्यांनी फक्त जे नियम किंवा ज्या अटी ज्या सन्माननीय कोर्टाने दिलेल्या आहे किंवा राज्य शासनाच्या विविध कर्त्यांना ज्या अटींवरती परवानगी दिलं जातं, त्या अटीचं पालन त्यांनी केलं पाहिजे, आंदोलनकर्त्यांनी केलं पाहिजे असंच त्यांनी म्हटलेलं आहे. कुठेही आंदोलनाला कुठेही थांबवण्याचं किंवा आंदोलनाला विरोध करण्याचं कुठेही काम त्यांनी केलेलं नाही आहे. दुसरं असं आहे की संविधानाने महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कुठेही कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. हे जसं पवारसाहेब म्हणतात निश्चितच तसंच आहे. पण ते आंदोलन करत असताना प्रत्येकाने आपले जे परवानगीचे ज्या अटी आणि शर्ती हे भंग होता कामा नये. कुठेतरी आंदोलन करताना आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढाई करताना सामान्य नागरिकांना, त्या शहरातल्या लोकांना, सामान्य लोकांना कुठेही नुकसान होता कामा नये, कुठे अडचण होता कामा नये याची दक्षता. हो, पण आता झालेल्या मराठा आंदोलनाच्या वेळेला अटी शर्तींचा भंग झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, बघा, काही मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी तो आंदोलन सुरू झालं त्या दिवशी मी सुद्धा मुंबईला होतो. मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते आझाद मैदानच्या बाहेर मोठ्या प्रमाणात होते. मंत्रालयाच्या आजूबाजूला पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये सगळीकडेच होते. आणि ते म्हणजे CST स्टेशनपासनं तर आणखीन सगळ्याच जागांवरती आंदोलनकर्ते उपस्थित होते. पण आता इतक्या मोठ्या संख्येने ते आंदोलनकर्ते तिथे आले होते, मुंबईला आले होते, तर ते निश्चितच त्या ग्राउंडमध्ये जागा नसल्यामुळे, कुठेतरी पाऊस आल्यामुळे मला असं वाटतं आंदोलनकर्ते इकडे तिकडे गेले होते. पण निश्चितच काही शर्तीचा अटींचा भंग झालेला आहे. पण याच्या पुढेही मला असं वाटतं पोलीस विभाग, शासन या सगळ्या लोकांनी याची दक्षता घ्यावी आणि पूर्ण मुंबईत
किंवा कोणतंही शहर अस्तव्यस्त होऊ नये, सामान्य लोकांना त्रास होऊ नये, सामान्य व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. बरं, आज नागपुरामध्ये सुद्धा आंदोलन ओबीसींचं संपलेलं आहे. त्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. आपल्यासोबत सोमनाथ काशीद आहेत. त्यांना मला असं विचारायचं आहे की आपल्याच खासदारांनी आता हे पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की अशा पद्धतीने दक्षिण मुंबईमध्ये आता परमिशन देऊ नये. त्याबद्दल आपण कशा पद्धतीने व्यक्त कराल आपलं मत, अगदी थोडक्यात सांगा. जय महाराष्ट्र. खरं तर मिलिंद देवराजी शिवसेनेचे खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना तिथले जे लोक आहेत त्यांची देखील जे घाबरलेले होते मुंबईकर, म्हणजे आता जे पुके साहेब आमदार साहेब जसे बोलले की ते देखील मुंबईमध्ये होते आणि मी देखील मुंबईत होतो. मी बाळासाहेब भवन आमचं जे शिवसेनेचं जे महत्वाचं मुख्यालय आहे तिथेच होतो. खरंच आंदोलन कुणी कुठं करायचं हे पोलीस यंत्रणा ठरवती, सरकार ठरवतं कुठं परमिशन द्यायची. आणि आंदोलक जसं फुके साहेब म्हणले की आंदोलक जे आहेत ते आझाद मैदान सोडून इतरत्र मुंबईमध्ये फिरत होते. मी स्वतः जरांगे पाटलांना म्हणजे आधी पण भेटलेलो आहे, म्हणजे मराठा आणि ओबीसी वाद होऊ नये योगेशजी केदारांच्या माध्यमातून आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत आधी सुद्धा. आणि मिलिंद देवराजींचं बरोबर आहे, नक्कीच हाच मुद्दा घेऊन वीरेंद्रजींकडे जाणार आहे मी. वीरेंद्रजी, हाच वाद कुठेतरी होऊ शकतो, पेटत राहू शकतो असं वाटतंय का? नाही, आता कसं आलंय की त्यांनी जे बोलायचे त्यांनी बोललंय. आंदोलन झालेलं आहे. आंदोलन झाल्यानंतर जे मराठा समाजाचं नाही तर महाराष्ट्रातली जी जनता असते, जी शेतामध्ये असते, जी आपल्याकडे काबाड कष्ट करून आपल्याला धान्य सामग्री फळं भाज्या या शेतातनं बनवून ते जर मुंबईत येत असतील आणि एखाद्या मागणीसाठी येत असतील तर त्यांची सोय करण्याचं काम कुणाचं होतं? सरकारचं होतं. टॉयलेट्स नाहीत, पाणी नाही, वरनं धोधो पाऊस पडतो, चिखल त्याच्यामध्ये, माणसं थांबणार कशी? माणसं बाहेरच जाणार ना, निवारा शोधणारच ना. कोणी निवारा शोधतं त्याच्यामध्ये? आणि अशा वेळी तुम्ही त्याचं पत्र पुन्हा एकदा इंग्लिश मधलं वाचा. त्यांनी सांगितलं फ्रिक्वेंट आंदोलन इन आझाद मैदान. फ्रिक्वेंट आंदोलन म्हणजे जे बरेचसे होतं, आमचं तर हे पहिलंच झालंय. मग फ्रिक्वेंट आंदोलन म्हणजे होणाऱ्या सततच्या आंदोलनाबद्दल. नक्कीच, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मला मंगेश ससाणे यांना असं विचारायचं आहे की काल तुम्ही एक मोठं आंदोलन केलं, GR फाडलात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या GRच्या अनुषंगाने तुमचं आंदोलन अजूनही अशा पद्धतीने सातत्याने सुरू राहणार आहे, तीव्र होत राहणार आहे, नक्की काय घडणार आहे? नाही, नक्कीच, कारण की GR संदर्भात अनेक संभ्रम आहेत आणि काही ऑब्जेक्शन्स आहेत. मुळामध्ये हा GR काढताना आता GR आल्यानंतर आमचे ओबीसीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली जाते. मग जर ओबीसी SC ST VJNT चे दाखले देण्याच्या कायद्यामध्ये काही सुधारणा, काही नवीन कार्यपद्धती सुचवणारा जर आपल्याला शासन निर्णय काढायचा होता तर मग आमची मंत्रिमंडळ समिती तुम्ही 4 दिवसाच्या आधी का नाही काढली? त्या समोर म्हणजे दोन्ही मंत्रिमंडळ समित्या म्हणजे मराठा आरक्षण समिती आणि ओबीसीची समिती यांच्या समोर हा GR हा अध्यादेशचा ड्राफ्ट हा चर्चेसाठी का नाही ठेवला? आणि त्याच्यामध्ये आता एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये मला असं वाटतं थेट तुम्हालाच हा प्रश्न आहे, तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. परिणयजी, मला एक्झॅक्ट हिने आवाज नाही आला, परत सांगा प्रश्न. हॅलो परिणयजी, माझा प्रश्न असा आहे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो ओबीसी SC ST VJNT चे दाखले देण्याचा आणि व्हॅलिडिटीचा जो कायदा आहे, दोन्ही एकाच दिवशी का नाही काढले असा त्यांचा प्रश्न आहे. नाही, मंत्रिमंडळ उपसमिती समोर ओबीसीची मंत्रिमंडळ उपसमिती काल आली, ती 4 दिवसापूर्वी केली असती आणि त्या दोन्ही समित्यांसमोर हा GRचा ड्राफ्ट चर्चेसाठी का नाही ठेवला? हा माझा प्रश्न आहे. कॅबिनेटची याला मंजुरी का नाही घेतली? हा दुसरा प्रश्न आहे. असं आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या हिशोबाने होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हिशोबाने अनेक गोष्टी पाहिजे असतात. प्रत्येक आंदोलनकर्त्याला स्वतःच्या हिशोबाने, स्वतःच्या नेत्याच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टी हव्या असतात. राज्य शासनात प्रत्येक गोष्टी करत असताना त्यांना काहीतरी वेळ लागतो.
ज्या प्रकारे आंदोलन कुठेतरी चिघळत होतं, ज्या प्रकारे आंदोलनात कुठेतरी मुंबईची पूर्ण मुंबईकरांना कुठेतरी त्रास होत होता आणि म्हणून मला असं वाटतं की तो GR ते आंदोलन संपवण्याचं फार गरज होती. त्या संदर्भात हायकोर्टाने सुद्धा कडक ताशेरे त्या नक्कीच मला वाटतं परिणयजी आणि त्याचबरोबर मला असं वाटतं विषय खूप मोठा आहे आणि तो आपल्या आजच्या वेळामध्ये संपू शकत नाही. आज दुर्दैवाने आपल्याकडे वेळेची खूपच मोठी मर्यादा आहे, परंतु आपण या विषयाला हात घातला, याच्यावरती आपण चर्चा सुरूच ठेवू. यानंतर सुद्धा धन्यवाद, आज तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची महत्त्वाची मतं मांडलीत त्याबद्दल. तर मिलिंद देवरा यांनी लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न होता, त्याचाच कौल जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात महाराष्ट्राने काय कौल दिलाय. प्रश्न होता, दक्षिण मुंबईत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देऊ नका. शिवसेना खासदार मिलिंद देवरांच्या मागणीशी सहमत आहात का? आणि 20,000 मतांमध्ये 67% लोकांनी म्हटलेलं आहे नाही आणि 33% लोकांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. बोलूयात आजच्या दुसऱ्या विषयाकडे. आपल्या राजकीय नेत्यांभोवती कायम एक वलय असतं. मंत्री किंवा आमदार खासदार असल्यामुळे मिळणारी विशेष वागणूक, कार्यकर्त्यांचा गराडा यांचं, शिवाय हातात असलेल्या सत्तेचंही. आणि मग अनेकदा नेत्यांचं वागणं हे रोखठोकपणाची सीमा ओलांडतं आणि मुजोरीकडे वळतं आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटीही केली जाते. सोलापुरामध्ये अशीच एक घटना आज उजेडात आली. खरं तर आपल्या बेधडक विधानांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरती दमदाटी केली, त्यामुळे सध्या त्यांच्यावरती जोरदार टीका होते. नेमकं काय घडलं ते झिरो अवरच्या या भागात आपण बघणारच आहोत, पण त्याआधी या विषयावरती आम्ही काय प्रश्न विचारला होता हे पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. या मुद्द्यावरचा आमचा प्रश्न होता, कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी नेते मंत्री सर्रासपणे सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करतात असं वाटतं का? आणि ह्याच्यासाठी अर्थातच हो आणि नाहीचा पर्याय होता. पाहूयात तुमचा कौल काय आहे अर्थातच कार्यक्रमाच्या शेवटी. खरं तर अजितदादा आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात अडकलेत. भाषणामध्ये किंवा मीडियाशी बोलताना ते त्यांच्या स्टाईलमध्ये काहीतरी बोलून जातात आणि त्याची बातमी होते. बोलणं रोखठोक असलं तरी आपण कायदा मोडत नाही किंवा मोडू देत नाही असं दादा अनेकदा सांगत असतात, पण सोलापूरमध्ये मात्र यापेक्षा वेगळं घडलंय. एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं फोनवर दादांचा आवाज ओळखला नाही म्हणून त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप झालाय. झालं असं की माढा तालुक्याच्या कुर्डू गावामध्ये रस्त्याच्या कामासाठी मुरुमाचं अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यासाठी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी गेल्या. तिथे काही स्थानिक आणि कृष्णा यांच्यात उत्खननावरनं वाद झाला. काही वेळानं राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप तिथे पोहोचले आणि त्यांनीही पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. मग त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि तो कृष्णा यांच्याकडे दिला. कृष्णा यांनी फोनवरचा आवाज ओळखला नाही आणि मग दादांचा पाराच चढला. यावेळी नेमकं काय घडलं तुम्ही स्वतःच बघा. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. आता अजितदादांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याची क्लिप व्हायरल झाली आणि लगेचच प्रतिक्रिया उमटू लागल्या. अजितदादांनी माफी मागावी किंवा मुख्यमंत्र्यांनी दादांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनांनी केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दादांची पाठराखण केली. त्यांचं बोलणं रोखठोक असतं, पण त्यांनी कारवाई पूर्णपणे थांबवा असं म्हटलेलं नाही. शिवाय दादांचा आवाजही अंजली कृष्णा यांनी ओळखला नसेल असंही तटकरे म्हणाले. पाहूयात. तो जो काय संवाद आहे, आता खरं म्हणजे त्या अधिकारी ज्या बोलतात त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल, म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या बोलत होत्या. दादांना असं अपेक्षित आहेच केवळ शेवटी इतके वर्ष आता ही नवीन पिढी जरी आली, म्हणजे नव्याने जरी त्या नियुक्ती जरी अधिकारी असल्या तरीसुद्धा जे IAS अधिकारी किंवा IPS अधिकारी आहेत किंवा MPSCचे अधिकारी आहेत, या सर्वांना राज्यामध्ये कोण प्रमुख पदावरती आहे याची माहिती तर असणं स्वाभाविकच आहे.
ती माहितीशिवाय अधिकारी इतके उच्चपदस्थ असू त्या ठिकाणी शकत नाहीत. परंतु तरीसुद्धा मी त्याच्यातला पूर्णपणाचा तो ऐकण्याचा प्रयत्न करीन. पण त्याच्यामध्ये काय दादांनी काय वावगं बोलणं अशातला काय भाग नाही. रोखठोक बोलणं, प्रशासनाच्या कडे बोलत असतानाच जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे. आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू. याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे. म्हणजे मी जरी ऐकलं किंवा तसं ते त्यांच्या स्वभावात येणं तसं बोलणं. परंतु आता ठीक आहे, एखादा होत असतं. तटकरेंनी दादांची बाजू सावरून घेतली असली तरी तुमचं एवढं डेअरिंग वाढलंय का, अशा भाषेत दादांनी अंजली कृष्णा यांना दम भरला हेही खरंच आहे. या प्रकारामुळे हबकलेल्या महिला पोलीस अधिकारी हबकून बांधावरती जाऊन बसल्याचंही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. कृष्णा यांना फोनवर झालेल्या दमदाटीची ही क्लिप त्यांच्याच कार्यकर्त्यांनी शूट केली आणि सोशल मीडियावरती व्हायरलही केली. आता कृष्णा नेमक्या तिथं का गेल्या होत्या हे सुद्धा आपण जाणून घेऊया. गावामध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याबद्दल कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि काही अन्य सरकारी अधिकारी तिथे गेले होते. यावेळी गावकऱ्यांनी थेट लाठ्या काठ्या घेऊन या अधिकाऱ्यांवरतीच हल्ला केला. अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळही केला आणि या प्रकारामुळे अधिकारी प्रचंड दहशतीत होते. म्हणूनच तिथे पोलिसांची कुमक मागवावी लागली. ही घटना घडून 3 दिवस झाले असले तरी अजून कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. आता थेट उपमुख्यमंत्रीच दमदाटी करणाऱ्या ग्रामस्थांची तळी उचलून धरत अधिकाऱ्यांवरती अरेरावी करत असतील तर ग्रामस्थांची तक्रार तरी कोण करणार, आणि केलीच तर त्यावर कारवाई कोण करणार हा प्रश्न उरतोच. आता हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला अजितदादांची काही जुनी विधानं दाखवतो. ती खरं तर फार जुनीही नाही आहेत. अधिकाऱ्यांच्या कामामध्ये आपण हस्तक्षेप करत नाही असं ते गेल्या वर्षभरात किमान 3 ते 4 वेळा बोललेत. पाहूयात. त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही. त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही जण तर माझ्यावरच घसरले. वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता. मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा. कुणी कुणाला कंटेंट मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही. आता याच विषयावरच्या प्रश्नाला तुम्ही प्रतिसाद कसा दिलात पाहूयात. तुमचा कौल पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला तुमचा कौल बघण्यासाठी आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने पाहूयात नक्की कशा पद्धतीने मतं दिलेली आहेत. कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी नेते मंत्री सर्रासपणे सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करतात असं वाटतं का? याला 28,000 मतं आली होती आणि 90% लोकांना असं वाटतंय की होय, सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान सर्रासपणे केला जातो आणि 10% लोक असं म्हणतायत की नाही. खरं तर संत तुकारामांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं सांगून अनेक शतकं उलटली आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय हस्तक्षेप खपून घेऊ नका असं म्हटलं जातं आणि स्वतः मात्र नेमकं तेच करायचं असं काहीसं यावेळेला दिसून आलेलं आहे. आणि यावरच एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण ऐकूया. त्यासाठी जाऊयात कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी सरकारी यंत्रणा सुस्त आहे, भ्रष्ट आहे अशी ओरड आपण अनेक दशकांपासून नेहमीच ऐकत असतो. आपल्यापैकी अनेकांनी ढिम्म यंत्रणा आणि भ्रष्ट अधिकारी यांचा कधी ना कधी अनुभव सुद्धा घेतलेला असतो. सामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय कार्यकर्ते नेत्यांच्या बगलबच्च्यांना वेगळा न्याय हे तर इतकं अंगवळणी पडलेलं की अशा घटनांचा आता अप्रूप सुद्धा उरलेलं नाही. यंत्रणा अशी का आहे
याचं उत्तर देताना बऱ्याचदा राजकारण्यांकडे बोट दाखवलं जातं. छोट्या मोठ्या राजकारण्यांच्या प्रमाणाबाहेर त्रास, प्रत्येक छोट्या मोठ्या कामात नको तितका दबाव, नको तितकी ढवळाढवळ, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा होते असंही आपण ऐकत असतो. अशा यंत्रणेला वटणीवर ठेवण्याचं काम राजकारणीच करू शकतात असंही आपण ऐकतही असतो, म्हणतही असतो. मात्र सरकारी अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याच्या नादात राजकारणी बऱ्या वाईटाची मर्यादा विसरून जातात, तेव्हा वेगळा संघर्ष सुरू होतो. राजकारणी जर सत्ताधारी असेल, राजकारणी जर राज्याचा उपमुख्यमंत्री असेल, राजकारणी जर अजित पवार असेल आणि अशी व्यक्ती एखाद्या बेकायदेशीर गोष्टीसाठी महिला सरकारी अधिकाऱ्याला दमदाटी करत असेल तर या गोष्टीचं गांभीर्य एकदम वाढून जातं. अवैध काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्याला फोन करत असेल, धमकी देत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट म्हणायला हवी. दादांच्या कामाच्या धडाडीचं सर्वांनाच कौतुक आहे. मात्र अशा छोट्या मोठ्या बेकायदेशीर कामांसाठी आपलं नाव, आपली पत वापरायची का, याचा विचार त्यांनी सुद्धा करायला हवा. हा मुद्दा फक्त अजित पवारांपुरता उरत नाही, तर त्याचे महायुती सरकारच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होतात. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होतं आणि यंत्रणेत कोणी प्रामाणिक काम करायचा विचारही करत नाही. मग आपण सुस्त आणि भ्रष्ट यंत्रणेला शिव्याशाप देतो. राजकारणी जर सत्तेचा, अधिकारांचा बेमुरवत वापर करत असतील तर फक्त यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करतील का? पूर्वी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.